Welcome to session 5 solution of differential equation. Okay, up till we have seen the solution and check whether the given solution is a solution of given differential equation or not. इथपर्यंतचा पार्ट म्हणजे आत्तापर्यंत सोल्युशन दिलेलं होतं. आता सोल्युशन शोधायचं आहे. मग आपल्याला जे डिफरन्शियल इक्वेशन आहे ते या प्रकारचे आहेत. dy/dx प्लस m अपॉन n और याचं सिम्प्लिफिकेशन केलं तर काय होईल, n dy प्लस m dx इक्वल टू 0. वी हॅव टू सॉल्व ओनली सच टाईप ऑफ डिफरन्शियल इक्वेशन. आपल्याकडे फर्स्ट ऑर्डरच आहे, फर्स्ट ऑर्डर फर्स्ट डिग्री डिफरन्शियल इक्वेशन. इफ n इज अ फंक्शन, n हा काय आहे, इज अ फंक्शन ऑफ y ओनली अँड m is a function of x only, then असं जर असेल तर then n dy प्लस m dx इक्वल टू 0 ला म्हणतो आपण व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म. याला म्हणतो आपण व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म असं रूपांतर. नसतील तर ते करून घ्यायचे. डीवायचा जो कोइफिशियंट असेल तो सगळं वायच्या टर्म असतील, डी एक्सचा कोइफिशियंट फक्त एक्सच्या टर्म असतील आणि मग याच्या पुढे एकच वर्ड आहे फक्त इंटिग्रेटिंग. याच्या पुढे काय करायचे, फक्त इंटिग्रेटिंग. दोन्ही बाजूचं इंटिग्रेशन घ्यायचं, विथ रिस्पेक्ट टू वर्ड वापरायचा नाही. इंटिग्रेटिंग कारण का, तर एनचं इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू वाय घ्यायचं असतं, एमचं इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू एक्स घ्यायचं असतं आणि इक्वल टू सी, आणि मग हे तुमचं सोल्युशन. याच्यामध्ये इफ बोथ दी इंटिग्रल्स कोणते, हे इंटिग्रेशन ऑफ एन डी वाय प्लस इंटिग्रेशन ऑफ एम डी एक्स आर इन टर्म्स ऑफ लॉग. दोघांचेही ॲन्सर जर लॉगच्या भाषेत येत असतील तर बोथ द इंटिग्रल्स आर इन टर्म्स ऑफ लॉग, देन अशा वेळेला देन सी इक्वल टू घ्यायचं लॉग सी. कशासाठी, फॉर यूज ऑफ लॉगॅरिथम रूल. लॉगॅरिथमचे रूल वापरण्यासाठी कोणकोणते रूल आहेत, हा तुमचा पहिला रूल आहे, लॉग एम प्लस लॉग एन इक्वल टू लॉग ऑफ एम एन. दुसरा रूल आहे लॉग एम मायनस लॉग एन इक्वल टू लॉग ऑफ एम अपॉन एन. आणि तिसरा रूल आहे एम लॉग एन इक्वल टू लॉग ऑफ एन रेस टू एम. आणि अशा प्रकारचे आणखी ई रेस टू लॉग एक्स इक्वल टू एक्स. असे हे वेगवेगळे रूल्स वापरण्यासाठी आपण कॉन्स्टंट लॉग सीच्या लँग्वेजमध्ये घेतो. कधी दोन्ही इंटिग्रल लॉगच्या भाषेत आली तर, नाहीतर एखादं जरी नाही आलं तरी वी रिमेन सी ॲज इट इज. ओके, लेट अस स्टार्ट एक्झाम्पल्स ऑन दिस. बघूया याच्यावरचे एक्झाम्पल्स. सी द एक्झाम्पल, सॉल्व द डिफरन्शियल इक्वेशन dy/dx इक्वल टू 1 प्लस वाय स्क्वेअर अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. सिम्पल लँग्वेजमध्ये आहे, फर्स्ट ऑर्डर फर्स्ट डिग्री आहे. देन क्रॉस मल्टिप्लाय, हे इक्वेशनचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं म्हणजे याने याला गुणायचं. 1 प्लस एक्स स्क्वेअर डी वाय इक्वल टू 1 प्लस वाय स्क्वेअर डी एक्स. परंतु काय झालं माहिती आहे, डी वायच्या बाजूला वायची टर्म पाहिजे होती, डी एक्सच्या बाजूला एक्सची टर्म पाहिजे, ती टर्म इंटरचेंज झाल्या. मग आपण काय करू, या दोघांनी डिव्हाइड करू. मग हा तिकडे नेला, इंटू आहे, तिकडे गेल्यावर अपॉन होईल, हा पण इंटरचेंज करू. म्हणजेच काय होईल, 1 अपॉन 1 प्लस वाय स्क्वेअर डी वाय इक्वल टू 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर डी एक्स. एम आय करेक्ट. काय केलं याने, काय केलं,
काय केला, डिव्हाइड केला. कशाने, जे नको होतं त्यांनी. डिव्हाइड बाय कशाने, 1 प्लस एक्स स्क्वेअर इंटू 1 प्लस वाय स्क्वेअरने डिव्हाइड केला. म्हणजेच एक कॅन्सल झाला, एक शिल्लक राहिला. आणि हा जो फॉर्म आहे दॅट इज एका बाजूला घ्यायचं असेल तर हा काय होईल, 1 प्लस वाय स्क्वेअर डी वाय मायनस 1/1 प्लस एक्स स्क्वेअर डी एक्स इक्वल टू 0. आणि हा झाला व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म. का, डी वायच्या बाजूला फक्त वायच्या टर्म आल्या, डी एक्सच्या बाजूला फक्त एक्सच्या टर्म आल्या, म्हणून याला म्हणतो आपण व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म. हा तिकडेच घेतला पाहिजे असं कुठंही नाही. मग याच्या पुढे झालं व्हेरिएबल सेपरेट की त्याच्या पुढे डायरेक्ट इंटिग्रेटिंग. मग दोन्ही बाजूचं इंटिग्रेशन घ्यायचं. इंटिग्रेशन ऑफ 1/1 प्लस वाय स्क्वेअर डी वाय मायनस इंटिग्रेशन ऑफ 1/1 प्लस एक्स स्क्वेअर डी एक्स इक्वल टू कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन सी. आठवतो फॉर्म्युला, 1/1 प्लस एक्स स्क्वेअर कोणाचा डेरिव्हेटिव्ह आहे हे माहिती आहे ना, टॅन इनवर्स एक्स. मग इथं फक्त एक्स ऐवजी काय आहे, वाय आहे. टॅन इनवर्स वाय मायनस टॅन इनवर्स एक्स इक्वल टू कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन सी. आणि हॅन्स, आणि हेच काय आहे, रिक्वायर्ड जनरल सोल्युशन आहे. इज, हे तुमचं झालं रिक्वायर्ड जनरल सोल्युशन. 2 मार्काला विचारायला काहीही हरकत नाही. ओके. सेकंड प्रॉब्लेम, लॉग ऑफ dy बाय dx इक्वल टू 2x प्लस 3y. लॉग आहे, लॉग चालत नाही. मग लॉग नको असेल तर बाय डेफिनेशन ऑफ लॉग, कारण dy व्हेरिएबल कसे सेपरेट करणार, म्हणूनसाठी बाय डेफिनेशन ऑफ लॉग काय करणार, dy बाय dx इक्वल टू ई रेस टू 2x प्लस 3y. लॉगची डेफिनेशन आहे 2x प्लस 3y. तरी व्हेरिएबल सेपरेट होत नाही. मग याला लॉ वापरा, लॉ ऑफ इंडायसेस. ई रेस टू 2x इंटू ई रेस टू 3y आणि dx आपण इकडे घेऊन येऊ. आता dxच्या बाजूला xच पाहिजे, कोण नको आहे, ई रेस टू 3y नको आहे, जाऊ द्या तिकडे. मग हा तिकडे गेल्यावर काय होईल, डिव्हाइड होईल. dy अपॉन ई रेस टू 3y इक्वल टू ई रेस टू 2x dx. एम आय करेक्ट, दॅट इज. तेच मला कसं लिहिता येईल, पॉवर वरती घेतलं तर निगेटिव्ह होईल. ई रेस टू मायनस 3y dy इक्वल टू ई रेस टू 2x dx. झाले बघा, एक्सच्या बाजूला एक्स राहिले, वायच्या बाजूला सगळे वायचे टर्म आले. व्हेरिएबल्स आर सेपरेटेड, आणि व्हेरिएबल सेपरेट झाले तर एका बाजूला घेतलेच पाहिजे असं काही नाही. इंटिग्रेटिंग आणि मग इंटिग्रेशन ऑफ ई रेस टू मायनस 3y dy इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ ई रेस टू 2x विथ रिस्पेक्ट टू एक्स प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन सी. आणि बघा इंटिग्रेशन, ई रेस टूचं काय असतं, स्वतःच असतं. अपॉन कोइफिशियंट असेल तर डिनॉमिनेटरला घेतला. सिमिलरली ई रेस टू आहे तेच, कोइफिशियंट असेल तर डिनॉमिनेटरला घेतला प्लस सी. आणि इज द रिक्वायर्ड जनरल सोल्युशन. एका बाजूला घ्यायचे असेल तर घ्या, नाहीतर तसेच ठेवा. इज जनरल सोल्युशन. का, जेवढे आर्बिटरी कॉन्स्टंट तेवढी त्याची ऑर्डर. संपलं. ऑर्डर जेवढी तेवढे कॉन्स्टंट आले, संपलं तुमचं सोल्युशन. ओके. नेक्स्ट प्रॉब्लेम, y minus x dy by dx. Okay, that is, it can be also written as y into dx minus x dy equal to 0. पहिल्यांदा आपल्या फॉर्ममध्ये आणा. काय केला, dxने मल्टिपल केला. देन सेपरेट व्हेरिएबल्स, dxच्या बाजूला x पाहिजे. मग याला काय करावं लागेल, जर एका बाजूला घ्यायचे असेल तर जे नको आहे त्यांनी डिवाइड करून टाका, कारण इंटू आहे. डिवाइड बाय एक्स इंटू वाय, मग वाय अपॉन एक्स वाय, 1 अपॉन एक्स डी एक्स मायनस 1 अपॉन वाय डी वाय इक्वल टू 0. का, हा तिकडे गेला तर आपण जाईल, तिकडचा पण अपॉन येईल. आणि हा झाला व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म. मग याच्या पुढे काय करणार,
इंटिग्रेटिंग दोन्ही बाजूचं इंटिग्रेशन घेणार. इंटिग्रेशन ऑफ 1/x dx मायनस इंटिग्रेशन ऑफ 1/y dy इक्वल टू सी. कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेटिंग म्हटलं की कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन आला. ओके, 1/xचं इंटिग्रेशन, 1/x कोणाचा डेरिव्हेटिव्ह आहे, लॉग एक्स मायनस हा काही 1/y लॉग वाय. आता बघा दोघांचंही इंटिग्रेशन लॉगच्या भाषेत आलं. मग सी काय घ्यायचा आहे, लॉग सी घ्यायचा आहे. कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन इज टेकन ॲज अ लॉग सी. बी बोथ द इंटिग्रल्स आर इन टर्म्स ऑफ लॉग. आता इथं लॉगचा रूल, लॉग एक्स मायनस लॉग वाय, लॉग एक्स मायनस लॉग वाय, लॉग एक्स अपॉन वाय इक्वल टू लॉग सी. दोन्हीकडे लॉग आहे, कट करा. कट करा म्हणजेच काय म्हणावं लागेल, टेकिंग अँटी लॉग. अँटी लॉग घेतला की लॉग कट होईल आणि मग एक्स अपॉन वाय इक्वल टू सी किंवा एक्स इक्वल टू सी वाय हे काय आहे, इज रिक्वायर्ड जनरल सोल्युशन. इज रिक्वायर्ड जनरल सोल्युशन. सोपे सोपे प्रॉब्लेम 2-2 मार्कासाठी सफिशियंट आहेत. नेक्स्ट प्रॉब्लेम, सेक स्क्वेअर एक्स इंटू टॅन वाय इंटू डी एक्स प्लस सेक स्क्वेअर वाय इंटू टॅन एक्स डी वाय इक्वल टू 0. आता डी एक्स आणि डी वाय ऑलरेडी दोन बाजूला आहेत. क्वेश्चन आहे डी एक्सच्या बाजूला एक्स पाहिजे, काय आलं आहे, टॅन वाय आलं आहे. डी वायच्या बाजूला फक्त वायची टर्म पाहिजे, कोण आलं आहे, टॅन एक्स. या टर्म नको आहे, मग इंटू आहे तर त्यांनी डिव्हाइड करा. ज्या नको आहेत त्यांनी डिव्हाइड करा. कोण कोण नको आहे, टॅन वाय नको आहे, अजून टॅन एक्स नको आहे, डिवाइड करा किंवा डायरेक्ट घेतलं तरी चालेल. अँड देअरफॉर व्हॉट यू गॉट, सेक स्क्वेअर एक्स अपॉन हा टर्म तिकडे गेला तर डिवाइड केलं तर काय होईल, टॅन एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स प्लस सेक स्क्वेअर वाय, ती टर्म डिवाइड केलं तर अपॉन येईल टॅन वाय डी वाय इक्वल टू 0. बघा बरं आता सगळे एक्स डी एक्सच्या बाजूला एक्स आले, डी वायचा कोएफिशियंट फक्त वायच्या लँग्वेजमध्ये आला. यालाच म्हणतो आपण व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म. हा झाला तुमचा व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म. मग याच्या पुढे याचं काय घ्या, इंटिग्रेशन घ्या. इंटिग्रेटिंग आणि इंटिग्रेटिंग जर घेतलं तर तुम्हाला काय मिळेल, इंटिग्रेशन ऑफ सेक स्क्वेअर एक्स अपॉन टॅन एक्स डी एक्स प्लस इंटिग्रेशन ऑफ सेक स्क्वेअर वाय अपॉन टॅन वाय डी वाय इक्वल टू सी. बघा डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह न्यूमरेटरला आहे, टॅनचा डेरिव्हेटिव्ह सेक स्क्वेअर आहे. मग डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह जर न्यूमरेटरला असेल तर आपली करोलरी काय सांगते, तुमचा ॲन्सर काय आहे, लॉग ऑफ डिनॉमिनेटर, लॉग ऑफ टॅन एक्स प्लस लॉग ऑफ टॅन वाय. दोन्ही लॉगमध्ये आले म्हणून कॉन्स्टंटसुद्धा काय घ्यायचं, लॉग सी. एम आय करेक्ट. मग पुन्हा लॉगचा रूल, लॉग यम प्लस लॉग यन, लॉग यम प्लस लॉग यम इक्वल टू लॉग टॅन एक्स इंटू लॉग यम यन इक्वल टू लॉग सी. आणि दोन्हीकडचा अँटी लॉग टेकिंग अँटीलॉग तुम्हाला मिळेल टॅन एक्स इंटू टॅन वाय इक्वल टू सी. आणि हे आहे रिक्वायर्ड जनरल सोल्युशन. इज द रिक्वायर्ड जनरल सोल्युशन. आणि असा हा सिंपल प्रॉब्लेम. एक चांगला प्रॉब्लेम, कॉस स्क्वेअर वाय अपॉन एक्स डी वाय प्लस कॉस स्क्वेअर एक्स अपॉन वाय डी एक्स इक्वल टू 0. ओके, तर व्हेरिएबल सेपरेटला काय अडचण आहे माहिती आहे ना, ही टर्म नको आहे, इकडे ही टर्म नको आहे, क्रॉस मल्टिप्लाय. तुम्हाला काय मिळेल, वाय इंटू कॉस स्क्वेअर वाय डी वाय प्लस एक्स इंटू कॉस स्क्वेअर एक्स डी एक्स इक्वल टू 0.
बघा dy च्या बाजूला सगळ्या yच्या टर्म आल्या, एक्सच्या बाजूला सगळ्या एक्सच्या टर्म झाल्या, मग व्हेरिएबल्स आर सेपरेटेड. आता अडचण बघा काय आहे, आपल्याला इंटिग्रेशन घ्यायचं आहे. ओके, मग इंटिग्रेशन जर घ्यायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल माहिती आहे, इंटिग्रेटिंग मग इंटिग्रेशन ऑफ y इंटू कॉस स्क्वेअर y dy प्लस इंटिग्रेशन ऑफ x इंटू कॉस स्क्वेअर x dx इक्वल टू सी. याला 1 नंबर देऊ. तर या दोन्ही टर्म्स सेम आहे, मग कोणती तरी एक टर्म घेऊ. कन्सिडर आपल्याला एक्सच्या भाषेत आवडतं, एक्सच्या भाषेतला घ्या. इंटिग्रेशन ऑफ एक्स इंटू कॉस स्क्वेअर एक्स डी एक्स. 2 फंक्शन आले, एक अल्जेब्रिक आलं, एक ट्रिग्नोमेट्रिक आलं. मग बघा यू कोण व्ही कोण, आपला रूल काय आहे, LIATE. ह्या लाईट रूलनुसार ए म्हणजे अल्जेब्रिक, ए पहिल्यांदा आला नंतर टी आला, म्हणजे हा यू आहे ना हा व्ही आहे. पण अडचण काय आहे माहिती आहे तुम्हाला, याचं इंटिग्रेशन माहिती पाहिजे. कॉस स्क्वेअरचं इंटिग्रेशन आपल्याकडे नाही. मग कॉस स्क्वेअरचं इंटिग्रेशन आपल्याकडे नाही, मग त्याच्यासाठी फॉर्म्युला वापरायचा. मग त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, एक्स आहे तसंच आणि कॉस स्क्वेअर ऐवजी 1 प्लस कॉस 2x अपॉन 2 हा फॉर्म्युला आहे. कॉस स्क्वेअर एक्स कोणता फॉर्म्युला आहे, कॉस 2 थीटा इक्वल टू 2 कॉस स्क्वेअर थीटा मायनस 1. हा मायनस 1 तिकडे गेला, 1 प्लस कॉस 2 थीटा अपॉन 2 इक्वल टू. ओके, आणि मग हा झाला तुमचा यू, हा झाला दॅट इज इक्वल टू 1/2 कॉन्स्टंट इंटिग्रेशन ऑफ एक्स इंटू 1 एक्स प्लस एक्स कॉस 2x dx. एम आय करेक्ट? बघा बरं काय केलं मी, लाईट रूलमुळे फॉर्म्युला वापरला. मग एक्स इंटू एक्सने हा 2 बाहेर घेतला, एक्सने मध्ये गुणला, तुमच्यासमोर आहे. प्रत्येकाचं सेपरेट इंटिग्रेशन घ्या. 1/2 ब्रॅकेट इंटिग्रेशन ऑफ एक्स डी एक्स प्लस इंटिग्रेशन ऑफ एक्स इंटू कॉस 2x dx. एम आय करेक्ट? आता सोपं जाईल बघा. हा पुन्हा कोण आहे, यू आहे. हा पुन्हा कोण आहे, व्ही आहे. याचं सिम्पल आहे, घेऊन टाका. 1/2 एक्सचं इंटिग्रेशन एक्स स्क्वेअर बाय 2 प्लस याला यू इंटू व्ही रूल. आठवतो यू इंटू व्ही रूल इंटिग्रेशनमध्ये, यू इंटिग्रेशन ऑफ व्ही मायनस इंटिग्रेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह ऑफ यू इंटू इंटिग्रेशन ऑफ व्ही ब्रॅकेट करायचा. याला दोघांचा गुणाकार येईल आणि मग त्याचं पुन्हा काय घ्यायचं आहे, इंटिग्रेशन घ्यायचं आहे. हा यू इंटू व्ही रूल आहे. दॅट इज इक्वल टू हा 1/2 कॉन्स्टंट एक्स स्क्वेअर अपॉन 2 कॉन्स्टंट एक्स. सांगता कॉटचं इंटिग्रेशन, कॉस पुन्हाचा डेरिव्हेटिव्ह आहे, साईनचा कोइफिशियंट आला डिनॉमिनेटरला, मायनस इंटिग्रेशन ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 कॉटचं इंटिग्रेशन आत्ताच आपण लिहिलं आहे साईन 2x अपॉन 2 विथ रिस्पेक्ट टू एक्स. या दोघांचा गुणाकार हा आहे. ओके, अँड दॅट इज इक्वल टू, बघा काय आलं, दॅट इज इक्वल टू, आता मध्ये गुणायला सुरुवात करा म्हणजे प्रॉब्लेम कमी होईल. एक्स स्क्वेअर अपॉन 4 प्लस एक्स साईन 2x अपॉन 4. आता हा 1/2 बाहेर आणि तो 1/2 मायनस 1 अपॉन 4 आणि साईनचं इंटिग्रेशन मायनस कॉस 2x अपॉन 2 प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन सी. ओके, दॅट इज तुमचं इंटिग्रेशन काय येईल, एक्स स्क्वेअर अपॉन 4 प्लस एक्स साईन 2x अपॉन 4 प्लस हा मायनस कारण साईनचं इंटिग्रेशन मायनस कॉस आहे, मायनस प्लस कॉस 2x अपॉन 8 प्लस सी. ही एका टर्मचं आहे. ओके, सिमिलरली पुढच्याचं मी डायरेक्ट लिहितोय, फक्त एक्स ऐवजी काय आहे, सिमिलरली इंटिग्रेशन ऑफ एक्स इंटू कॉस स्क्वेअर वाय डी वाय इक्वल टू, ह्या टर्मचं
y इंटू कॉस स्क्वेअर वाय dy, फक्त व्हेरिएबल चेंज झाला आहे. काय येईल मग आता इथं वाय स्क्वेअर अपॉन 4 प्लस वाय कॉस 2y अपॉन 4 प्लस कॉस 2y अपॉन 8 प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन c. आणि देअरफॉर ह्या किमती कुठं टाका, एक नंबरमध्ये टाकून द्या. देअरफॉर फ्रॉम 1 इंटिग्रेशन ऑफ ही किंमत, चांगला प्रॉब्लेम आहे. ही किंमत काय आहे, वाय स्क्वेअर अपॉन 4 प्लस वाय इंटू कॉस 2y अपॉन 4 प्लस कॉस 2y अपॉन 8 प्लस साइन स्क्वेअरची किंमत, तोच फॉर्म्युला एक्स स्क्वेअर अपॉन 4 प्लस एक्स साइन 2x अपॉन 4 प्लस एक्स, इथं माझ्याकडनं बघा कॉस ऐवजी काय पाहिजे होता, इथं साइन पाहिजे होता. एक्स वाय साइन 2y अपॉन 4 एक्स साइन 2x अपॉन 4 प्लस कॉस 2x अपॉन 8 इक्वल टू कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन c. ही तुमची किंमत, ही वाय कॉस स्क्वेअर वाय डी वायची किंमत आणि ती एक्स कॉस स्क्वेअर एक्स डी एक्सची किंमत, या दोन्ही किमती मी टाकून दिल्या. आणि मग बघा सारख्या टर्म जवळ घेतो. एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर अपॉन 4 प्लस एक्स साइन 2x प्लस वाय, इथं साइन पाहिजे होता, वाय साइन 2y also अपॉन 4 प्लस कॉस 2y प्लस कॉस 2x अपॉन 8 इक्वल टू c. 8ने मल्टिपल करा किंवा राहू द्या. हे तुमचं रिक्वायर्ड डिफरन्शियल इक्वेशन. जास्तीत जास्त काय करा, 8ने मल्टिपल केला तर दॅट इज 2 टाइम्स एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस 2 टाइम्स एक्स साइन 2x प्लस वाय साइन 2y प्लस कॉस 2x प्लस कॉस 2y इक्वल टू 8c आणि इज द रिक्वायर्ड जनरल सोल्युशन. लेंथी प्रॉब्लेम आहे, चांगला प्रॉब्लेम आहे, बघा समजेल. पुन्हा सॉल्व करा, एक स्टेप चेक करा. आला तर 3 किंवा 4 मार्काला असा प्रॉब्लेम येऊ शकतो. ओके, पुढचे प्रॉब्लेम्स पुढच्या सेशनमध्ये घेऊ. अप टिल बाय बाय.